नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण ठाणे महानगरपालिका भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिससाठी एक सिरीज सुरू केली आहे. ज्यामध्ये आपण यापूर्वी झालेल्या सर्व महानगरपालिका भरतीच्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस पाहणार आहोत. यापूर्वी आपण 5 पार्ट अपलोड केले आहेत आणि आजचा 6वा पार्ट आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुष्ट म्हणजे धष्टपुष्ट, त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? कृश. दुसरा प्रश्न, वादविवादांमध्ये पाहुण्या विद्वानांनी आधी आपली भूमिका मांडली, याऐवजी पुढील प्रमाणे शब्दयोजना करता येईल. विद्वानांनी पूर्वपक्ष मांडलाच, म्हणजे अगोदर भूमिका मांडली म्हणजेच पूर्वपक्ष मांडला. तिसरा प्रश्न, अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. अक्कड म्हणजेच नखरा. चौथा प्रश्न, आगंतुक या शब्दाचा योग्य शब्दसमूह ओळखा. आगंतुक म्हणजे सूचना न देता येणारा पाहुणा, त्यालाच आगंतुक असे म्हटले जाते. तळपट होणे, तळपट होणे म्हणजेच नाश होणे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 6वा प्रश्न, खालील वाक्य शुद्ध स्वरूपात लिहा. आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत. यामध्ये आम्ही दुसरी वेलांटी पाहिजे होती. त्यानंतर भारतीयमध्ये भारतीयला पण दुसरी वेलांटी आहे, नागरिकला पहिली वेलांटी, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत. 7वा प्रश्न, वाक्यात उपयोग केलेल्या वाक्यांशी सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखा. श्यामलाचा डावा डोळा सतत लवत होता, म्हणून काही ना काही ऐसे ऐकायला मिळणार असे तिला वाटत होते. याचा वाक्यप्रचार होईल अशुभ समाचार मिळणार. 8वा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुने चित्र काढले. आता प्रयोग ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे ज्या शब्दाला प्रत्यय लागला नाही त्याला अंडरलाईन करायचं आणि तो शब्द म्हणजे वाक्याचा प्रयोग असतो. आता इथे चित्राला कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणून आपण अंडरलाईन केलं. आता चित्र का आहे ते पाहायचं. इथं मधु हा वाक्याचा कर्ता झाला आणि चित्र काढण्याची क्रिया करतोय, म्हणजे चित्र हा कर्म झाला. वाक्यामध्ये चित्र हा कर्म आहे, म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. 9वा प्रश्न, साहिलने कठोरपणे कुटुंबातून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अधोरेखित शब्दासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणता? कठोरपूर्णला अर्थपूर्ण किंवा समानार्थीमध्ये निर्दयपणे असं म्हणता येईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न, खालील म्हणीचा अर्थ सांगा. काजव्याचा उजेड. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट असणार. 11वा प्रश्न, आणि पत्रे उडून गेले, भयंकर वादळ सुटले, या वाक्याचा योग्य क्रम कोणता? तर याचा योग्य क्रम होईल भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले. ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट असेल. खालचे चुकीचे आहेत. पत्रे उडून, भयंकर वादळ आणि सुटले, म्हणजे सर्व वाक्य शब्दाची मिसळ केली आहे. खालच्या दोन्ही वाक्यामध्ये सेमच आहे. 12वा प्रश्न, आम्ही जातो आमच्या गावा, या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश कशाला म्हणतात? तर कर्त्याला उद्देश म्हणतात. आता वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? तर आम्ही. स्वतः जाण्याची क्रिया आम्ही करतोय, म्हणजे हा उद्देश झाला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. 13वा प्रश्न, दुर्लग्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? दुर्लग्य म्हणजेच अजेय किंवा अजिंक्य, ज्याला कोणी जिंकू शकत नाही, किंवा अजित. याच्या विरुद्धार्थी काय येईल? अवास्तव. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं राईट आन्सर आहे. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर यालाच नांदी असे म्हटले जाते. नाटकाच्या प्रारंभी जे स्तवनगीत म्हटले जातं त्यालाच नांदी असे म्हटले जाते. 15वा प्रश्न, या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्षी. प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी. इथे काय पहिले शब्द महत्वपूर्ण आहे, म्हणजे हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण झालं. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं राईट आहे. द्वंद्व समास, यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात, जसे की पती पत्नी किंवा स्त्री पुरुष, यामध्ये दोन्ही महत्वाचे आहेत, स्त्री आणि पुरुष. द्विगु समासामध्ये कसं, ज्यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषणाचे असते, जसे की त्रैलोक्य, त्यानंतर पंचीपाळ, सप्ताह, यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण येत आहे, म्हणजे ही द्विगु समासाची उदाहरण होतील. तत्पुरुष समास, या समासिक शब्दाचा विग्रह जर केला तर त्या विग्रहाला विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात, जसे कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला अर्पण, इथला हा प्रत्यय लागला आहे, म्हणजे कृष्णाला अर्पण हे कृष्णार्पण हा
तत्पुरुष समासाचा प्रकार होईल. 16वा प्रश्न, पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? द्विगु समासामध्ये पहिले अक्षर हे संख्या विशेषण असते. इथं पंचवटीमध्ये काय? पंच हे पहिले अक्षर संख्या विशेषण आहे. चातुर्मासमध्ये चातुर हे संख्या विशेषण आहे. इथं संख्या विशेषण नाही आहे ग्रंथकार आणि कुंभकार मध्ये, हे येणार नाही. सप्ताह 7 दिवसाचा असतो, पहिले अक्षर संख्या विशेषण. लोक्यड हे पहिले अक्षर हे संख्या विशेषण आहे, म्हणजे अ आणि क हे योग्य आहेत. विराग यामध्ये संख्या विशेषण नाहीये आणि निर्धन यामध्ये पण नाहीये, म्हणजे अ आणि क. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पिपासा मचा विरुद्धार्थी होईल तृप्ती. 18वा प्रश्न, कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा. विधेय कशाला? तर क्रियापदाला विधेय असे म्हटले जाते. वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? तर केले हे क्रियापद आहे, म्हणजे विधेय काय झालं? केले. ऑप्शन क्रमांक 2 आपलं राईट आन्सर होईल. 19वा प्रश्न, उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अनुपस्थित. आणि याच्या समानार्थी विचारल्यास समानार्थी शब्द होईल हजर राहणे. पुढचा प्रश्न पाहूया. 20वा प्रश्न, श्रीकांत क्रिकेट डॅश या वाक्यात खालील क्रियापद योग्य ठरेल. खेळतो, श्रीकांत क्रिकेट खेळतो, तर पहिलेच क्रियापद हे योग्य ठरेल. क्रिकेट सावरतो असं तर होणार नाही, बडबडतो पण होणार नाही आणि पडतो पण होणार नाही. 21वा प्रश्न, सुताराने पाळणा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात? आता पाळणा हा अधोरेखित केला आहे. आता सुतार हा कर्ता झाला, कर्ता क्रिया कोणावर करतोय? पाळण्यावर. मग पाळणा हा कर्म झाला, म्हणजे पाळणा हे काय? कर्म आहे वाक्यातील. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 22वा प्रश्न, हत्तीला वश करण्याचे हत्यार. हत्तीला ज्या हत्याराने वश केलं जातं त्याला अंकुशाचे म्हटले जातात. इंद्राचं हत्यार वज्र आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, अवमान या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द सांगा. याचा विरुद्धार्थी शब्द होईल सन्मान. अवमानचा विरुद्धार्थी सन्मान. 24वा प्रश्न, कांक्षा या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकी हा नाहीये. तर कांक्षा म्हणजेच अपेक्षा, इच्छा किंवा मनीषा हे तीनही कांक्षाचे समानार्थी शब्द आहेत. तर अजन्म हा त्याचा समानार्थी नाहीये. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. 25वा प्रश्न, अमित या शब्दाचा अर्थ कोणता? अमित म्हणजेच अमर्याद. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.